Hello. 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 हॅलो हॅलो सर. सर. स्क्रीन दिसत आहे ना? हो सर. मागच्या लेक्चरमध्ये आपण डिटर्मिनेशन ऑफ प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन्स पाहत होतो. तर आपण हे पाहिलं की डिटर्मिनेशन ऑफ अमिनो म्हणजे प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन्स आपण याचं डिटर्मिनेशन पाहून राहिलो होतो. तर यामध्ये आपल्याला माहिती आहे की प्रोटीन्स जे आहे दे आर नथिंग बट द पॉलिमर्स ऑफ अमिनो ॲसिड. ठीक आहे. तर पहिले आपण काय करतो, मग या प्रोटीनचं स्ट्रक्चर जर डिटरमाइन करायचं असेल तर पहिले आपण या प्रोटीनला ब्रेक करतो अमिनो ॲसिड्समध्ये. तर आपल्याला माहित आहे की अमिनो ॲसिड जे आहे दे फॉर्म अ लिंक ऑर चेन with themselves to form a polymers of amino acid, that is polypeptide. And if there is a large chain, त्याच्या पॉलिपेप्टाईड पेक्षा जर मोठी चेन होत असेल अमिनो ॲसिडची, समजा 50 अमिनो ॲसिड मिळून जर चेन तयार होत असेल तर इट बिकम्स अ प्रोटीन. So in order to determine the structure of protein, we will break प्रोटीन फर्स्ट. प्रोटीनला पहिले ब्रेक करू आपण. कशामध्ये ब्रेक होईल तो? अमिनो ॲसिड्समध्ये प्रोटीन ब्रेक होईल, बरोबर आहे. तर अमिनो ॲसिडचे आपण दोन टर्मिनल असतात, माहिती आहे आपल्याला की इट कंटेन्स अमिनो ग्रुप ॲज वेल ॲज कार्बोक्झिलिक ॲसिड ग्रुप. कार्बोक्झिलिक ॲसिड ग्रुप असतो आणि अमिनो ग्रुप सुद्धा असतो. तर त्याला एन टर्मिनल असतात. जिथे अमिनो ग्रुप आहे त्याला एन टर्मिनल म्हणतो आपण, आणि जो कार्बोक्झिलिक ग्रुपचा जो टर्मिनल आहे त्याला सी टर्मिनल म्हणतो. ठीक आहे. पहिले काय करतो आपण, पहिले ब्रेक करतो त्या अमिनो ॲसिडला. नंतर त्याचं कार्बन टर्मिनल कोणता आहे आणि नायट्रोजन टर्मिनल कोणता आहे, ठीक आहे, त्यांचं डिटर्मिनेशन करतो आणि त्यांचं ॲनालिसिस करतो. अँड फ्रॉम दॅट ॲनालिसिस वी विल डिटरमाइन द स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन्स. सो determination of amino acid composition, याच्यासाठी there are several methods used in the combination to get a फायनल कंपोजिशन. तर ॲक्च्युली पहिले आपण काय करत असतो, आपण त्याचे नंबर्स किती अमिनो ॲसिडचे ते काढतो. नंतर नेचर आणि सिक्वेन्स ऑफ अमिनो ॲसिड इन पॉलिपेप्टाइड चेन. ओके. तर फॉर द डिटर्मिनेशन ऑफ अमिनो ॲसिड कंपोजिशन, द प्रोटीन अंडर इन्व्हेस्टिगेशन, जे कोणता प्रोटीन आहे आपल्याला ज्याचं आपल्याला इन्व्हेस्टिगेशन करायचं आहे किंवा ज्याचं स्ट्रक्चर डिटर्माइन करायचं आहे, इट फर्स्ट हायड्रोलाइज. तर कशाने हायड्रोलाइज करतो? एक तर ॲसिड हायड्रोलिसिस करतो आपण, किंवा अल्कलाईन हायड्रोलिसिस करतो, किंवा एन्झायमॅटिक हायड्रोलिसिस करतो. ठीक आहे. हायड्रोलिसिस केल्यामुळे काय होईल, याचं ब्रेक होईल अँड इट गिव्स द इट्स कॉन्स्टिट्युअंट अमिनो ॲसिड. अमिनो ॲसिड्स आपल्याला अलग अलग मिळतील. ठीक आहे. दीज अमिनो ॲसिड्स जे मिळतील आपल्याला, त्यांना पहिले सेपरेट करू आपण. दे आर सेपरेटेड अँड आयडेंटिफाईड by means of a chromatographic method like ion exchange method. Okay. Then the weights of amino acids जे काही तयार होते, आपले अमिनो ॲसिड जे वेगवेगळे मिळते आपल्याला, त्यांचे वजन घेतले आपण. ओके. त्यांचे वेट घेतले आपण. दस ते वजन घेतल्यामुळे काय होईल, द नंबर ऑफ मोल्स ऑफ इच अमिनो ॲसिड अँड रिलेटिव्ह नंबर ऑफ व्हेरियस अमिनो ॲसिड रेसिड्यूज इन द प्रोटीन दे आर एस्टिमेटेड. ठीक आहे. म्हणजे किती आपल्याला वेट घेतल्यामुळे आपल्याला नंबर ऑफ मोल्स त्या अमिनो ॲसिडचे किती होते, त्याचे रिलेटिव्ह नंबर अमिनो ॲसिडचे किती होते, हे आपल्याला त्याच्यावरून एस्टिमेट करता येईल. सो आपल्याला माहित आहे की प्रोटीनचं जे मॉलिक्युलर वेट आहे ते फाइंड आउट करण्यासाठी बऱ्याचशा मेथड आहेत. त्याच्यापैकी एखाद्या मेथडनी किंवा इझिएस्ट मेथडनी किंवा सुटेबल मेथडनी आपण प्रोटीनचं मॉलिक्युलर वेट फाइंड आउट करायचं, आणि त्याच्यावरून आपल्याला ॲक्च्युअल नंबर ऑफ अमिनो ॲसिड रेसिड्यूज त्या प्रोटीनमध्ये किती आहे ते आपल्याला कॅल्क्युलेट करता येतं. ठीक आहे. सो दिस इज द फर्स्ट स्टेप टू डिटरमाइन द अमिनो ॲसिड कंपोजिशन इन द प्रोटीन. काय केलं आपण, प्रोटीनला पहिले हायड्रोलिसिस केलं. हायड्रोलिसिस 3 पद्धतीने करता येते. ॲसिड हायड्रोलिसिस करा, अल्कलाईन हायड्रोलिसिस करा, किंवा एन्झायमॅटिक हायड्रोलिसिस करा. सो दॅट the protein gets converted into its constituent amino acids. Then these amino acids are separated. यांना सेपरेट केलं आपण and identified by means of ion exchange chromatography. Then the weights of amino acids were recorded. ठीक आहे. वेट रेकॉर्ड केलं त्याचं. नंतर बाय नोविंग द मॉलिक्युलर वेट ऑफ प्रोटीनचं मॉलिक्युलर वेट एखाद्या सुटेबल मेथडने आपण माहीत करून घेतलं. अँड फ्रॉम दॅट वेट ऑफ अमिनो ॲसिड, separated amino acid, and the molecular weight of protein, we can calculate the actual number of amino acid residues in the protein. Okay.
सो हे पहिली स्टेप केली आपण. दुसरी स्टेपमध्ये काय केलं आपण, सिक्वेन्स आपण त्याचा फाइंड आउट केला. कोणत्या सिक्वेन्सनी ते लागलेले आहे, अमिनो ॲसिड तर आहे पण त्याचा सिक्वेन्स कसा आहे ते फाइंड आउट करण्यासाठी आपण एंड ग्रुप ॲनालिसिस करत असतो. व्हॉट इज दिस एंड ग्रुप ॲनालिसिस? देर आर टू एंड्स ऑफ अमिनो ॲसिड, वी नो दॅट. जो अमिनो ग्रुपचा जो एंड आहे तो त्या एंडला म्हणतो आपण एंड टर्मिनल, आणि जो कार्बोक्सिलिक ॲसिडचा जो ग्रुप आहे, कार्बोक्सिलिक ॲसिड जे असते त्याला म्हणतो आपण सी टर्मिनल ऑफ अमिनो ॲसिड. ओके, so this identification of both these carbon terminal and N terminal that we have to carry out. First, the identification of N terminal, it is carried out by two methods. दोन मेथड मधून आपण हे आयडेंटिफिकेशन ऑफ नायट्रोजन टर्मिनल जे आहे त्याचं. नायट्रोजन टर्मिनल म्हणजे कोणतं, अमिनो ग्रुपचा जो पार्ट आहे याच्यातला अमिनो ॲसिडची चेनच असते त्यातला अमिनोचा जो पार्ट आहे तो आपण आयडेंटिफाय करणं म्हणजेच एन टर्मिनल आयडेंटिफाय करणं. इट कॅन बी डन बाय युजिंग सॅंगर्स मेथड or by enzymatic method. Okay, what is Sanger's method? This was first technique to determine the sequence of protein. Sanger's reagent आहे एक, त्या रिएजंटचा यूज करून आपण एन टर्मिनल डिटरमाइन करू शकतो. तर त्या रिएजंटचं नाव आहे 2,4-डायनायट्रोफ्लोरोबेन्झीन. हे लक्षात ठेवा ऑब्जेक्टिव्हसाठी. दिस इज द Sanger's reagent which is used to determine the N terminal of N terminal किंवा N terminal residue of the protein. ठीक आहे. तर Sanger's reagent कोणता आहे, 2,4-डायनायट्रोफ्लोरोबेन्झीन. ओके, this is called as Sanger's reagent. This is used to determine the N terminal residue of amino acid in protein. Okay, then Sanger's reagent derivatives is the amino terminal residue. हा काय करतो, हा रिएजंट अमिनो ॲसिड सोबत रिॲक्ट करून त्याचा डेरिव्हेटिव्ह तयार करतो. कशाचा, एन टर्मिनल जे असते अमिनो ॲसिड मधला जो एन पार्ट आहे म्हणजे अमिनो पार्ट आहे, NH2 पार्ट आहे, त्याच्यासोबत हा एक डेरिव्हेटिव्ह तयार करतो. द फर्स्ट प्रोटीन टू बी सिक्वेन्स्ड बाय द मेथड इज इन्सुलिन. या पद्धतीने ज्याचं डिटर्मिनेशन केलं ज्या प्रोटीनचं, ते प्रोटीन होतं इन्सुलिन बाय फ्रेडरिक सॅंगर. ही गॉट अ नोबेल प्राइज इन 1958. ओनली डायपेप्टाइड्स और ट्रायपेप्टाइड्स कॅन बी सिक्वेन्स. आता ही जे मेथड आहे सॅंगर्स मेथड, यांनी आपण डायपेप्टाइड म्हणजे काय, दोन अमिनो ॲसिड मिळून जे पेप्टाइड लिंकेज तयार होऊन जे आपल्याला पेप्टाइड मिळालं त्याला आपण डायपेप्टाइड म्हणतो. 3 अमिनो ॲसिड जर कंबाईन झाले बाय द लॉस ऑफ वॉटर मॉलिक्यूल अँड फॉर्म अ 3 अमिनो ॲसिड चेन दॅट इज कॉल्ड ॲज ट्रायपेप्टाइड. हे आपण आधी पाहिलं होतं. तर या मेथडनी फक्त डायपेप्टाइड आणि ट्रायपेप्टाइडचे एन टर्मिनल्सच फाइंड आउट करता येतात. ओके, दॅट कॅन बी सिक्वेन्स्ड. आता हा जो रिएजंट आहे याचं स्ट्रक्चर या पद्धतीने आहे जे दाखवलं आहे आपण. 2,4 सेकंड पोझिशनवर नायट्रो ग्रुप, 4 पोझिशनवर नायट्रो ग्रुप. ओके, 2,4-डायनायट्रो फ्लोरोबेन्झीन. ओके, आता याची स्टेप्स काय काय करतो आपण याच्यात ते पाहू. First, the 2,4-nitrofluorobenzene is reacted with amino group of a peptide or a protein to form 2,4-dinitrophenyl derivative of N-terminal amino acid, which is yellow in color. Actually कसं करतो या पद्धतीने, याची रिॲक्शन हा आपला सॅंगर्स रिएजंट आहे. सॅंगर्स रिएजंट आहे 2,4-डायनायट्रोफ्लोरोबेन्झीन. याला आपण कशासोबत रिॲक्ट करताय, हा पेप्टाइड सोबत. पेप्टाइड म्हणजे डायपेप्टाइड. यालाच समजा आपण लांबवली चेन तर हेच प्रोटीन होऊन जाते. तर डायपेप्टाइड सोबत त्याला रिॲक्ट केलं. हा काय करतो, त्याचा जो अमिनो पार्ट आहे, अमिनो पार्ट याच्यासोबत कंबाईन होऊन डेरिव्हेटिव्ह तयार करतो. ठीक आहे. सो वी गेट धिस फर्स्ट. ओके, म्हणजे हा जो एफ आहे इट रिॲक्ट्स विथ एच फ्रॉम दिस NH2 ग्रुप. NH2 ग्रुप मधल्या एच सोबत कंबाईन होऊन HF gets released and this NH group gets attached here instead of F. F च्या ठिकाणी काय लागेल, हा NH ग्रुप. F च्या ठिकाणी NH ग्रुप लागलेला आहे. ह्या मॉलिक्युल या पद्धतीने लिहिलेला आपण. F च्या ठिकाणी NH लागला आणि बाकीची चेन जशानी तशी. ठीक आहे. आता काय करतो आपण, याचं हायड्रोलिसिस करतो. ठीक आहे, हायड्रोलिसिस केलं, ऍसिड हायड्रोलिसिस केलं आपण याच्या नंतर. आता या हायड्रोलिसिसने काय केलं आहे आपण की हा जो ग्रुप ऑन हायड्रोलिसिस, आपल्याला माहित आहे की हायड्रोलिसिस कुठून होईल, या पद्धतीने होईल इथून. ओके, सो ड्युरिंग हायड्रोलिसिस विच बॉन्ड ब्रेक्स, दिस अमाइड बॉन्ड गेट्स ब्रेक. कारण
हायड्रो म्हणजे H2O लॉस होऊनच त्याच्या अमिनो ऍसिड मधून H2O लॉस होऊनच पेप्टाइड बॉन्ड तयार झाला होता. आता व्हेन वी कॅरी आउट हायड्रोलिसिस ऑफ दिस कंपाऊंड देन दिस बॉन्ड ब्रेक, हा बॉन्ड ब्रेक होईल, कोणता पेप्टाइड बॉन्ड ब्रेक होईल. इथे काय लागेल OH, इथे लागेल H. आपल्याला इथे कार्बोक्सिलिक ग्रुप मिळाला आहे अलग आणि इथे अमिनो ग्रुप मिळाले, अमिनो रेसिड्यू मिळाले दोन. ठीक आहे, हे दोन अमिनो रेसिड्यू मिळाले. हा बॉन्ड ब्रेक झाला, हा बॉन्ड ब्रेक झाला, म्हणजे पेप्टाइड बॉन्ड ब्रेक झाला अँड वी गेट टू अमिनो ऍसिड्स. वी गेट दिस पार्ट, हा अलग पार्ट मिळाला आपल्याला ऍसिडचा पार्ट, आणि हे दोन एन टर्मिनलचे पार्ट मिळाले, हे दोन एन टर्मिनलचे पार्ट मिळाले. ओके, सो हे दोन आता हे जे दोन काय मिळालं आपल्याला मग, द ट्रीटेड पेप्टाइड इज देन सब्जेक्टेड टू ऍसिड हायड्रोलिसिस विच क्लीव्स ऑल द पेप्टाइड बॉन्ड्स. पेप्टाइड बॉन्ड क्लीव्ह केले त्यांनी एक्सेप्ट द बॉन्ड बिटवीन 2,4 DNF, डायनायट्रो फ्लोरोबेन्झीन, ओके, अँड NH2 group which is a register to acid hydrolysis. अँड देन हे जे आहे तयार मिळालेले आपल्याला नायट्रोजन टर्मिनलचे जे डेरिव्हेटिव्ह किंवा रेसिड्यूज मिळाले यांना आपण सेपरेट केलं बाय क्रोमॅटोग्राफिक मेथड. So in this way we can determine the nitrogen terminal residue of the amino acids in protein. So this is one of the method. काय केलं याच्यात, हा रिएजंट घेतला, रिएजंटची रिॲक्शन पेप्टाइड सोबत केली, आपल्याला एक डेरिव्हेटिव्ह मिळाला, या डेरिव्हेटिव्ह विच इज येलो इन कलर, या डेरिव्हेटिव्हचं आपण हायड्रोलिसिस केलं. हायड्रोलिसिस केल्यानंतर पेप्टाइड बॉन्ड्स ब्रेक झाले याच्यातले टू फॉर्म नायट्रोजन टर्मिनल रेसिड्यू. एन टर्मिनल रेसिड्यू मिळाले आपल्याला हे दोन, हे सेपरेट केले आपण आणि त्यांना ॲनालिसिस केलं. त्यांचं कशाने सेपरेट केले, क्रोमॅटोग्राफिक मेथड. ठीक आहे, क्रोमॅटोग्राफिक मेथडने सेपरेट केले आणि वी गेट अ डेरिव्हेटिव्ह ऑफ एन टर्मिनल अमिनो ऍसिड अँड स्मॉलर पॉलिपेप्टाइड मॉलिक्यूल. हे जे मिळाले यांना आयसोलेट केलं आपण, यांना ॲनालाइज केलं क्रोमॅटोग्राफीच्या मदतीने. ठीक आहे, आणि त्यांना म्हणजे आयसोलेट करून ॲनालाइज केलं आपण. सेकंड मेथड आहे एन्झायमॅटिक मेथड. एन्झायमॅटिक मेथड ही सुद्धा एन टर्मिनल सोबत साठी पाहू आपण. दिस एन्झाईम अमिनो पेप्टाइडेज, हा एन्झाईमचं नाव आहे पेप्टाइडेज, अमिनो पेप्टाइडेज. The enzyme aminopeptidase attacks the protein or peptide. प्रोटीन आणि पेप्टाइड जवळ म्हणजे जवळपास सारखंच, पेप्टाइड्सची लांब चेन होऊन त्याला प्रोटीन म्हणतो आपण. ठीक आहे, अटॅक्स द प्रोटीन ऑर पेप्टाइड्स ॲट द टर्मिनल विच हॅज फ्री अमिनो ग्रुप. आता हा जो एन्झाईम आहे, हा एन्झाईम कुठे अटॅक करतो, जिथे फ्री अमिनो ग्रुप आहे. आता समजा हे प्रोटीनचं समजा हे जरी स्ट्रक्चर कन्सिडर केलं तुम्ही, तेव्हा पेप्टाइडचं स्ट्रक्चर तर ते फ्री अमिनो ग्रुप आहे, याच्यावरती हा अटॅक करेल. कोणता एन्झाईम, अमिनो पेप्टाइडेज. व्हेन द टर्मिनल अमिनो ऍसिड, टर्मिनलचा जो अमिनो ऍसिड जो आहे इथून इथपर्यंत COH इज लिबरेटेड, अ न्यू smaller peptide having amino group is produced which is again attacked by enzyme. Different amino acid liberated thus are analyzed and identified. काय होतो, हा जो अमिनो पेप्टाइडेज आहे हा याच्यावर अटॅक करतो या ग्रुपवर. हा एवढा जो अमिनो ऍसिड आहे हा एवढा बाहेर काढतो. ठीक आहे, अमिनो ऍसिड एवढा बाहेर काढतो, एवढा. नंतर पुन्हा अटॅक करतो, इथे NH2 लागेल ना, पुन्हा अटॅक करतो, पुन्हा एवढा अमिनो ऍसिड बाहेर काढतो. या पद्धतीने असा अमिनो ऍसिडचे जे एन टर्मिनल रेसिड्यूज पासून तो ब्रेक करून तो अमिनो ऍसिड अलग अलग बाहेर काढतो. ठीक आहे, आणि जे बाहेर काढलेले अमिनो ऍसिड त्यांना आपण आयसोलेट केलेलं आहे आणि त्यांना ॲनालाइज केलेलं आहे आणि त्यांना आयडेंटिफाय केलं आहे. सो दिस इज द अनदर मेथड फॉर द डिटर्मिनेशन ऑफ एन टर्मिनल. देन कार्बन टर्मिनल रेसिड्यू ॲनालिसिस. हे आपण नायट्रोजन टर्मिनल रेसिड्यूचं ॲनालिसिस केलं होतं. इथे आता कार्बन टर्मिनल रेसिड्यूचं ॲनालिसिस करू. याच्या सुद्धा दोन मेथड्स आहेत. पहिली आहे हायड्रॅजिनोलिसिस मेथड. हायड्रॅजिनोलिसिस मेथडमध्ये आपण जे पेप्टाइड आहे, पेप्टाइड म्हणा किंवा प्रोटीन आहे, त्याची रिॲक्शन आपण अनहायड्रस हायड्रोजन सोबत करतो. हायड्रोजनचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, NH2NH2. ओके, so in this method the peptides is heated with anhydrous hydrogen at 373 Kelvin. 373 केल्विनला आपण हीट करतो. ऑल द अमिनो ऍसिड रेसिड्यूज ऑफ पेप्टाइड चेन एक्सेप्ट द कार्बन टर्मिनल 1 आर कन्वर्टेड इनटू हायड्राइड्स. ओके, the carbon terminal residue is isolated
ॲज अ फ्री अमिनो ॲसिड अँड इज आयडेंटिफाईड. याच्यामध्ये काय करतो आपण, याला हिट करतो पेप्टाईड सोबत. ठीक आहे, त्याच्यासोबत हिट केलं आपण. ठीक आहे, याच्यासोबत हिट केल्यामुळे काय झालं, हे सगळे जे बॉन्ड्स आहे हे बॉन्ड्स ब्रेक होतात. ठीक आहे, म्हणजे काय तयार होतं इथे, समजा याचं जर उदाहरण घेतलं आपण, तर इथे इट बिकम्स NH2 CHR CO NH, इथून ब्रेक झाला बॉन्ड. ठीक आहे, तर काय होतं मग, हे जे NH2 आहे, NH2 चा एक पार्ट इथे लागतो आणि दुसरा पार्ट इथे लागतो, असं प्रत्येक वेळेस होतं. ठीक आहे, इथे झालं, अजून हा बॉन्ड ब्रेक होईल. ठीक आहे, या पद्धतीने सगळे बॉन्ड हे ब्रेक होत जातात. आता इथे काय लागलं, इथे काय राहिलं, NH2 इथे असेल, याच्या समोरचा मॉलिक्यूल असेल, त्याचा NH2 इथे आला आहे. ठीक आहे, तर इथे H2N, इथे H2 तयार होऊन जाईल N, कारण इथे अजून NH राहील. हां, इथे NH हे चालू राहील, CO CH R डॅश वगैरे वगैरे. तर इथे काय आलं मग, याच्या समोर हे डॉट डॉट दिलेलं आहे, म्हणजे ही चेन इकडे कंटिन्युअस आहे. तर इथे काय तयार झालं मग, H2N CHR CO NH आणि हा NH2 याला म्हणतात हायड्राझाइड्स. ओके, हा एक हायड्राझाइड्स तयार झाला, हा दुसरा हायड्राझाइड्स तयार झाला. याच पद्धतीने हायड्राझाइड्स तयार होतात. कुठपर्यंत, म्हणजे इकडे चेन आहे पूर्ण इकडे. हे कार्बन टर्मिनल आहे, इकडलं कार्बोक्सिलिक ग्रुप आहे, म्हणजे हे C टर्मिनल झालं. तर इकडे इकडचे जेवढे आहे दे गेट्स कन्व्हर्टेड, इकडचे जेवढे जे मॉलिक्युल्स असतील दे गेट्स कन्व्हर्टेड इनटू हायड्राझाइड्स. दिस इज हायड्राझाइड. हा एक हायड्राझाइड तयार झाला, हा दुसरा हायड्राझाइड तयार झाला है ना, NH2, आणि इथे सुद्धा NH2 लागेल, कारण हा एक पार्ट इकडे लागतो, एक पार्ट इकडे लागतो याला. तर इथे NH2 लागला, तर काय तयार झालं, फक्त सगळे हायड्राझाइड्स तयार होतात, फक्त एकच जो शेवटचा कार्बन टर्मिनल आहे त्याचा अमिनो ऍसिड तयार होतो. ठीक आहे, कारण शेवटी COH ग्रुप असेल ना एका ठिकाणी, शेवटची जी चेन फिनिश होईल तिथे COH असेल, इकडे जे चेन फिनिश होईल तिथे NH2 असेल. बरोबर आहे, तर हे बॉन्ड इथून ब्रेक होत जातात, हायड्राझाइड्स तयार होत जातात, पण शेवटी जे कार्बन टर्मिनलचा जो COH ग्रुप असलेला जो पार्ट आहे, इट फॉर्म्स अ अमिनो ऍसिड, कारण इथे काय लागलेला आहे, NH2 लागेल. ठीक आहे, NH2 लागल्यानंतर इथे फ्री कार्बन टर्मिनल अमिनो ऍसिड. मग याला काय केलं आपण, आयसोलेट केलं, या हायड्राझाइड्स मधून याला आयसोलेट केलं आणि याला अनालाइज केलं आणि आयडेंटिफाय केलं की याच्यामध्ये कोणतं अमिनो ऍसिड आहे. हे आपण त्याच्यावरून कार्बन टर्मिनल वरून आणि नायट्रोजन टर्मिनल दोन्ही म्हणून आपण कोणतं अमिनो ऍसिड आहे ते आपण फाइंड आउट करत असतो किंवा आयडेंटिफाय करत असतो. तर मगाशी आपण पाहिलं ते नायट्रोजन टर्मिनल वरून, हे कार्बन टर्मिनल वरून सुद्धा कोणतं अमिनो ऍसिड आहे हे आपल्याला आयडेंटिफाय करता येईल. सेकंड, एन्झायमॅटिक मेथड. आता या कार्बन टर्मिनल रेसिड्यूसाठी आपण जो एन्झाईम वापरतो आहे तो आहे कार्बोक्सी पेप्टायडेज. हा एन्झाईम वापरतो आपण. दिस स्पेसिफिकली हायड्रोलायझेस द पेप्टाइड चेन ऍडजस्टंट टू फ्री कार्बोक्सिल ग्रुप. द कार्बन टर्मिनल अमिनो ऍसिड, आता याच्या सुद्धा काय करत असतो, हायड्रोलिसिस करत असतो है ना. याच्यात हायड्रोलिसिस करून नंतर याला कार्बन टर्मिनलचं अमिनो ऍसिड आपल्याला मिळतं आणि त्याला नंतर आपण काय करत असतो, आयसोलेट करत असतो आणि आयडेंटिफाय करत असतो. सो दिस इज ऑल्सो द सेकंड मेथड, दॅट इज एन्झायमॅटिक मेथड फॉर द कार्बन टर्मिनल रेसिड्यू. याच्यामध्ये सुद्धा तेच करायचं आहे. कार्बॉक्सी पेप्टायडेज हा जो एन्झाईम आहे, या एन्झाईमची याच्यासोबत रिॲक्शन करायची. हा एन्झाईम हायड्रोलिसिस करतो मग पेप्टाईडचा. ठीक आहे, चेन ऍडजस्टंट टू फ्री कार्बोक्सिल ग्रुप. तर कार्बन टर्मिनल अमिनो ऍसिड इज द सेट फ्री. कार्बन टर्मिनल अमिनो ऍसिड हा अलग निघतो आणि त्याला आपल्याला आयडेंटिफाय करता येतं. तर हे प्रत्येक वेळेस दिस प्रोसेस इज रिपीटेड ऑन स्मॉलर पेप्टाइड चेन टू सेट अ फ्री अमिनो ऍसिड वन बाय वन फ्रॉम द साइड ऑफ द फ्री कार्बोक्सिल ग्रुप. ठीक आहे, तर या पद्धतीने आपण कार्बन टर्मिनल्स जे आहे अमिनो ऍसिड ते अलग अलग सेपरेट करायचे, त्यांना आयडेंटिफाय करू शकतो. सेकंड इज, हे आता प्रायमरी स्ट्रक्चर विषयी पाहिलं, प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन विषयी पाहिलं आपण डिटर्मिनेशन. आता सेकंडरी स्ट्रक्चर विषयी. तर वी नो दॅट द सेकंडरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन when it was studied through X-ray, then we found it in two forms. एक होतं अल्फा हेलिक्स अँड सेकंड होतं बीटा प्लिटेड सीड स्ट्रक्चर. दोन टाईपचे स्ट्रक्चर आपल्याला सेकंडरी प्रोटीनमध्ये आपल्याला एक्सरे स्टडी केल्यानंतर मिळाले होते. कोणते, अल्फा हेलिक्स स्ट्रक्चर आणि दुसरं होतं बीटा प्लिटेड शीट स्ट्रक्चर. आता द बीटा स्ट्रक्चर जे आहे
त्याच्यामध्ये द पेप्टाइड चेन इन सिल्क फायब्रॉन आर फुली एक्सटेंडेड टू फॉर्म अ फ्लॅट झिगझॅग्स. आता ही एक चेन आहे अमिनो ॲसिडची, ही दुसरी चेन आहे. या दोन्ही चेनच्या मध्ये हायड्रोजन बॉन्डिंगमुळे ती चेन काय केली आहे, बांधल्या गेलेली आहे. ठीक आहे. बांधल्या गेल्यामुळे आपल्याला या पद्धतीचं असं झिगझॅग स्ट्रक्चर मिळून राहिलं आहे. ठीक आहे, झिगझॅग स्ट्रक्चर मिळालेलं आहे. So they are held together. These structures are held together by hydrogen bonding. Okay. आता स्टेरिक हिंड्रन्समुळे, कशाच्या स्टेरिक हिंड्रन्समुळे, या साईड चेनच्या आर ग्रुप इट इज अ अल्काइल ग्रुप. जे साईड चेन असते अल्काइल ग्रुप म्हणजे कोणताही असू शकतो. आता तर या ही जे साईड चेन आहे याच्या स्टेरिक हिंड्रन्समुळे काय होतं की द फ्लॅट शीट स्ट्रक्चर कॉन्ट्रॅक्ट्स अँड अडॉप्ट स्प्लिटेड शीट स्ट्रक्चर, दॅट इज बीटा स्ट्रक्चर. हे जे स्ट्रक्चर आहे कॉन्ट्रॅक्ट होतं आणि आपल्याला शीट स्ट्रक्चर मिळतं, जसं आपण आधी पाहिलं होतं त्या पद्धतीचं. ठीक आहे, या पद्धतीचं प्लेटेड स्ट्रक्चर मिळतं आपल्याला कॉन्टॅक्ट. The exact contraction depends upon the size of the side chain. Then alpha helix structure. When the side chain in the polypeptide are bulky, side chain जर bulky असेल, the beta structure is not feasible. In such case, alpha helix structure is adopted. Pauling proposed alpha helix structure for alpha keratin, which is a constituent structure protein in hair, nails, etc. In alpha helix structure, each peptide chain is coiled to form a helix as shown in the figure. ओके, या पद्धतीचं हेलिक्स तयार होतं. जर आर ग्रुप्स जे आहे ते बल्की असले, बल्की म्हणजे मोठे असले, तर या पद्धतीचं अल्फा हेलिक्स टाईपचं स्ट्रक्चर तयार होतं. ठीक आहे, याला म्हणतो आपण अल्फा हेलिक्स स्ट्रक्चर. तर आता याच्यामध्ये ईच टर्न ऑफ द हेलिक्स हॅज अबाउट 3 to 7 अमिनो ॲसिड. याची जे टर्न आहे, एक टर्न जी आहे एवढी, या टर्नमध्ये 3 ते 7 अमिनो ॲसिडचे मॉलिक्युल्स असतात. ठीक आहे, रेसिड्यूज. And the distance between the two helices is 5.4 angstrom unit. Okay, the adjacent turns are linked by means of hydrogen bonds, which involves NH group of one amino acid and the carboxyl oxygen of the fourth residue in the chain. Hydrogen bonding keeps the structure tight and prevent free rotation, keeping the helix intact. Alpha helix may be left or right-handed, but it is observed that the right-handed helix is more stable than the left-handed. डायमीटर जे आहे याचं हे 10 अँगस्ट्रॉम मीटर. या पद्धतीचं स्ट्रक्चर असतं, याला आपण अल्फा हेलिकल स्ट्रक्चर म्हणतो. याच्या एक टर्ममध्ये 3 ते 7 अमिनो ॲसिड्स असतात अँड धिस स्ट्रक्चर इज स्टेबल्ड बाय हायड्रोजन बॉन्डिंग. हायड्रोजन बॉन्डिंगने हे स्ट्रक्चर स्टेबल झाले असतं. या हेलिक्सचं जे डायमीटर आहे दॅट डायमीटर इज अबाउट 10 अँगस्ट्रॉम युनिट. 10 अँगस्ट्रॉम युनिट याचं जवळपास डायमीटर असतं. सो दिस वॉज अबाउट द डिटर्मिनेशन ऑफ प्रायमरी अँड सेकंडरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. ओके, प्रायमरी आणि सेकंडरी स्ट्रक्चर जे आहे प्रोटीनचं त्याच्याबद्दलची आपण आता माहिती पाहिली. तर एवढं लक्षात ठेवायचं आहे आपल्याला की प्रायमरी स्ट्रक्चर डिटरमाइन करण्यासाठी किंवा सेकंडरी स्ट्रक्चर तर आता आपण पाहिलंच की हे असं असते म्हणून, पण प्रायमरी स्ट्रक्चर जर आपल्याला किंवा कोणते स्ट्रक्चर समजा डिटरमाइन करायचं असेल प्रोटीनचं, तर पहिले काय करावं लागते आपल्याला, अमिनो ॲसिड्स जे आहेत ते सेपरेट करावे लागतात. अमिनो ॲसिड दोन पद्धतीने सेपरेट करता येतात. कोणते, एक तर एन टर्मिनलचा यूज करून करा आणि सी टर्मिनल रेसिड्यू काढून करायचा. एन टर्मिनल रेसिड्यू अलग करण्यासाठी दोन मेथड सांगितलं, एक एन्झायमॅटिक मेथड आणि दुसरी मेथड कोणती होती आपली, ते सँगर्स मेथड. या दोन मेथडनी आपल्याला एन टर्मिनल रेसिड्यूचं ॲनालिसिस करता येतं. नंतर सी टर्मिनल रेसिड्यूचं ॲनालिसिस आपण हायड्राझिनोलिसिस मेथड आणि एन्झायमॅटिक मेथड याच्यावरून करतो. एकूण याच्यावरून मिळते काय आपल्याला, अमिनो ॲसिडचे रेसिड्यूज मिळतात. त्या रेसिड्यूला आपण सेपरेट करायचं, त्यांना ॲनालाइज करायचं आणि नंतर आयडेंटिफाय करायचं. आयडेंटिफाय करणं म्हणजे कोणतं अमिनो ॲसिड्सनी हा प्रोटीन बनलेला आहे ते फाइंड आउट करणं. ओके, सो फायनली वी कॅन डिटरमाइन द स्ट्रक्चर ऑफ अमिनो ॲसिड्स. ओके, देन न्यूक्लिक ॲसिड्स. आता न्यूक्लिक ॲसिड जे आहे हॅलो
हॅलो, Yes, sir. ऐकू येत आहे ना? Nucleic acid. What are nucleic acid? These are polymers that consist of nucleotides. जे न्यूक्लिक ऍसिड्स असतात ते न्यूक्लिओटाइड्सनी बनलेले असतात. ओके, न्यूक्लिओटाइड्स रेसिड्यूनी न्यूक्लिक ऍसिड बनलेले असतात. अँड कुठे फाउंड these are found or these are located, न्यूक्लिक ऍसिड्स आर लोकेटेड इन द न्यूक्लियाय ऑफ द सेल. सेल जे आहे आपली, तर त्या सेलचे मधच्या न्यूक्लियायमध्ये न्यूक्लिक ऍसिड्स असतात. आणि ते जे न्यूक्लिक ऍसिड आहे दे आर नथिंग बट द पॉलिमर्स ऑफ न्यूक्लिओटाइड्स. ओके, हेरिडिटरी डिटर्मिनंट्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ओके, these are responsible, the nucleic acid आहे, these are responsible for the heredity determinants. ओके, म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये जे सेल्स असतात त्या सेल्समध्ये अमिनो ऍसिड्स असतात, सेल्सच्या न्यूक्लियसमध्ये अमिनो ऍसिड्स असतात आणि these amino acids are they determines the heredity characters in of living organisms. Okay, so it is an important class of compound. याचं जे मॉलिक्युलर वेट असतं न्यूक्लिक ऍसिडचं ते खूप जास्त असतं. इट हॅज अ हाय मॉलिक्युलर वेट. It also it plays an important role in the development and reproduction of all forms of life. Living cell that contains nucleic acid in the form of nucleoproteins. So these nucleoproteins consist of a protein and a nucleic acid. आता हे जे न्यूक्लिक ऍसिड आहे याचं एलिमेंटल कंपोजिशन असतं कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन आणि फॉस्फरस. म्हणजे न्यूक्लिक ऍसिड जे आहे, न्यूक्लिक ऍसिड इज मेड अप ऑफ दीज एलिमेंट्स. इट कंटेन्स अ कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन आणि फॉस्फरस. ओके, नाउ देर आर टू टाइप्स ऑफ न्यूक्लिक ऍसिड. वन इज डिऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिड, त्याला आपण डीएनए म्हणतो. Deoxyribonucleic acid, which is called as DNA, and second one is the ribonucleic acid, it is called as RNA. Okay, न्यूक्लिक ऍसिडचे दोन टाईप, डिऑक्सी रायबोन्यूक्लिक ऍसिड आणि दुसरं रायबोन्यूक्लिक ऍसिड. आता या नावामध्ये पहा, डिऑक्सी आहे. डिऑक्सी आहे म्हणजे काय? ऑक्सिजन नसणारा. ठीक आहे. रायबो इट इज अ शुगर. ऍसिड म्हणजे याच्यामध्ये कोणता तरी ऍसिडिक असला पाहिजे ग्रुप. ठीक आहे. तर डिऑक्सी रायबो. सो डिऑक्सी रायबो, रायबो म्हणजे रायबोज. रायबोजचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. ग्लुकोजचा फॉर्म्युला माहिती आहे, CHO CHOH बाय 4 जर केलं तर ग्लुकोज होतो. CHOH बाय 4 जर केलं तर ग्लुकोज होतो. आणि रायबोजचा फॉर्म्युला CHOH बाय 3 करायला. CHOH बाय 3. CHOH किती असतात? 3 असतात. आणि शेवटी काय लागलेलं असतं? CH2OH. ठीक आहे. दिस इज द फॉर्म्युला ऑफ रायबोज. हा रायबोजचा फॉर्म्युला आहे. रायबोज काय आहे? इट इज अ शुगर. इट इज अ अल्डोपेंटोज. 5 कार्बन ॲटम असलेली शुगर किंवा कार्बोहायड्रेट आहे. रायबोज इट इज अ 5 कार्बन ॲटम containing sugar and we having a aldehyde group. Therefore it is called as aldopentose. जसं ग्लुकोज हे अल्डोहेक्झोस आहे कारण 6 कार्बन ॲटम असतात, तसं रायबोज जे आहे हे काय आहे? पेंटोज आहे कारण 5 कार्बन ॲटम. ठीक आहे. तर यामध्ये हा एक कार्बन, हे 3 कार्बन 4 झाले आणि हे एक 5वा कार्बन. तर रायबोज शुगर जे आहे इट इज प्रेझेंट इन दिस न्यूक्लिक ऍसिड. दोन्ही न्यूक्लिक ऍसिड. आता इथे लिहिलेलं आहे डिऑक्सिरायबोज. डिऑक्सिरायबोज म्हणजे काय? सुरुवातीचा जे CHOH असेल, CHO नंतर जो CHOH असेल त्याच्यामधला जो हायड्रोजन OH आहे इट गेट्स रिप्लेस बाय H. ठीक आहे. म्हणजे समजा CHO झाला, CHOच्या नंतर CHOH जो आहे त्याच्या ठिकाणी CHOH नसता, च्या ठिकाणी काय असते? दोन्हीकडे H असते. सो इट इज कॉल्ड ॲज डिऑक्सिरायबोज.
ठीक आहे. बाकीचं CHOH/2 CH2OH, तर हे CHO आहे. सो इट इज अ डीऑक्सीरायबोज. जर पहिला जो CHOH आहे, CHO नंतरचा, तिथे OH च्या ठिकाणी H असेल तर इट बिकम्स अ डीऑक्सीरायबोज, and if there is a OH, then it is called as ribose. Ribose is a carbohydrate containing 5 carbon atoms and aldehyde group. Therefore, it is a aldopentose. ठीक आहे. तर हे दोन टाइप्स आहे, डिऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिड आणि रायबोन्यूक्लिक ऍसिड. एकाला DNA म्हणतात डिऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिड, आणि रायबोन्यूक्लिक ऍसिडला म्हणतात RNA. सो दिस न्यूक्लिक ऍसिड हे दोन टाइपचं असतं, एक तर DNA असते किंवा RNA असते. नाव हे जे DNA असो किंवा RNA असो, these are polymers consisting of long chains of monomers called as nucleotide. न्यूक्लिओटाइड नावाचे जे मोनोमर्स आहेत, मोनोमर्स म्हणजे एक युनिट आहे, हे युनिट जॉईन होऊन यांचं पॉलिमरायझेशन होऊन काय तयार होतं, DNA किंवा RNA म्हणजे न्यूक्लिक ऍसिड तयार होतं. ठीक आहे. सो देअरफॉर वी कॅन कॉल इट ॲज इट इज अ पॉलिमर consisting of a long chains of monomers called as nucleotide. न्यूक्लिओटाइड हे जॉईन होत 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 त्याचे जे पॉलिमर तयार होईल, त्या पॉलिमरला म्हणतो आपण न्यूक्लिक ऍसिड. आता हे न्यूक्लिओटाइड काय आहे हे आपल्याला पहिले पाहावं लागेल. दिस न्यूक्लिओटाइड कन्सिस्ट ऑफ नायट्रोजिनियस बेस. हे जे न्यूक्लिओटाइड म्हणतो आपण युनिट, जे मोनोमर आहे, जे युनिट आहे आपल्या न्यूक्लिक ऍसिडचं, इट कन्सिस्ट ऑफ नायट्रोजिनियस बेस, पेंटोज शुगर. पेंटोज शुगर मी तुम्हाला सांगितलं आहे, रायबोज, यालाच पेंटोज शुगर म्हणतो आपण, अँड अ फॉस्फेट ग्रुप. ठीक आहे. हे एवढं असते न्यूक्लिओटाइडमध्ये. न्यूक्लिओटाइड कन्सिस्ट ऑफ नायट्रोजिनियस बेस, पेंटोज शुगर अँड अ फॉस्फेट ग्रुप. ठीक आहे. न्यूक्लिक ऍसिड स्ट्रक्चरमध्ये काय, न्यूक्लिक ऍसिड हे मी सांगितलं तुम्हाला की दे आर द पॉलिन्यूक्लिओटाइड्स, बिकॉज दे आर द पॉलिमर ऑफ न्यूक्लिओटाइड्स, देअरफॉर दे आर कॉल्ड एज पॉलिन्यूक्लिओटाइड्स. देअर बिल्डिंग ब्लॉक्स आर, जे बिल्डिंग ब्लॉक्स आहे म्हणजे त्याचे जे मोनोमर्स आहे, ते त्यांना काय म्हणतो आपण, न्यूक्लिओटाइड्स. ओके. Now, nucleic acid. DNA and RNA are the nucleic acid, long thread-like polymers made up of linear array of monomers called nucleotides. हे जे DNA आणि RNA आहे हे पूर्ण कशाचे बनलेले असतात, न्यूक्लिओटाइड्सचे बनलेले असतात. बिकॉज न्यूक्लिओटाइड इट इज द मोनोमर ऑफ पॉलिमर कॉल्ड एज न्यूक्लिक ऍसिड. न्यूक्लिक ऍसिड मोनोमर, न्यूक्लिओटाइड्सचं पॉलिमरायझेशन होऊन जो काही पॉलिमर मिळतो आपल्याला, दॅट इज कॉल्ड एज न्यूक्लिक ऍसिड. तर न्यूक्लिक ऍसिड दोन पद्धतीचं, DNA आणि RNA. दोघांमध्ये फरक कोणता, स्ट्रक्चर म्हणजे दोघांमध्ये, एकामध्ये डिऑक्सी रायबोज आहे आणि दुसऱ्यामध्ये रायबोज आहे. ठीक आहे. तर डिऑक्सी रायबोज आणि रायबोज मध्ये काय फरक आहे मी सांगितलं तुम्हाला. आता जे जे न्यूक्लिओटाइड्स आहे त्याच्यामध्ये 3 कंपोनंट्स आहेत. एक नायट्रोजनियस बेस म्हणजे नायट्रोजन हेट्रोसायक्लिक बेस, दुसरं पेंटोज शुगर आणि तिसरं फॉस्फेट रेसिड्यू. ठीक आहे. यांनी बनलेलं काय असते, न्यूक्लिओटाइड. नाव दिस रेसिड्यू, हा जो रेसिड्यू आहे याला म्हणतो आपण फॉस्फेट रेसिड्यू. का बरं, कारण याचा फॉर्म्युला काय आहे, याचे निगेटिव्ह चार्ज आहे. याचा फॉर्म्युला काय असतो फॉस्फेट ग्रुपचा, PO4 है ना, आणि फॉस्फोरिक ऍसिडचा PH2PO4. तर इथे आहे समोर आपण काढलेला आहे फॉस्फोरिक ग्रुप, तर हा फॉस्फेट ग्रुप आहे. ठीक आहे. हा फॉस्फेट ग्रुप पी, इथून हे जे आहे ना, बरं पहिले आपण रायबोज विषयी पाहू. दिस इज अ रायबोज. आपण फ्युरॅनोजच्या स्ट्रक्चरमध्ये हा रायबोज लिहिलेला आहे. ठीक आहे. फ्युरॅनोजच्या स्ट्रक्चरमध्ये आपण रायबोज लिहिलेला आहे. आता हा ऑक्सिरायबोज आहे की डिऑक्सिरायबोज आहे, रायबोज आहे की डिऑक्सिरायबोज आहे, हा रायबोजच आहे, कारण इथे OH ग्रुप आहे. ठीक आहे. फर्स्ट कार्बन जो आहे तो अल्डेहाइड ग्रुपचा कार्बन, CHOचा हा पहिला कार्बन. दुसरा कार्बन CHOHचा, तर इथे OHच आहे ना. इथे OH असल्यामुळे आपण काय म्हणू, हा रायबोज आहे. जर इथे H असतं तर आपण म्हटलं असतं डिऑक्सी रायबोज आहे. ठीक आहे. तर हा रायबोज आहे. पहा, CHO ग्रुप जो होता तो HO ग्रुपचा जो कार्बन आहे तो आहे पहिल्या नंबरचा कार्बन, हा आहे ना. त्याचं रिंग स्ट्रक्चर लिहिलं आपण, त्या रायबोजचा आहे रिंग स्ट्रक्चर लिहिलेलं आहे. हा त्यातला लागलेला ऑक्सिजन आहे. हा ऑक्सिजन काय करतो, जे
फोर्थ नंबरचा CHOH आहे, फोर्थ नंबरचा इथे CHOH आहे, त्याच्यामध्ये हायड्रोजन H2O काढून या पद्धतीचा बॉन्ड तयार करतो. याला म्हणतात फ्युरॅनोज रिंग स्ट्रक्चर. ठीक आहे, या पद्धतीचं रिंग स्ट्रक्चर तयार झालं. आणि हा जो 5व्या नंबरचा CH2OH होता रायबोजमध्ये, हा जो 5व्या नंबरचा CH2OH होता, हा 5वा कार्बन हा आहे ना, हा जो CH2OH आहे हा आपण इथे लिहिला आहे CH2OH. तर या CH2OH मधला H आणि इकडला फॉस्फोरिक ऍसिड मधला OH, दे कंबाईन टू फॉर्म दिस इस्टर. म्हणजे H2O इथून बाहेर पडेल आणि या पद्धतीचा फॉस्फेट इथे तयार होतो. ठीक आहे, म्हणजे CH2OH इथे होता आणि फॉस्फोरिक ऍसिड मध्ये काय असतं, PO, P, OH, O निगेटिव्ह चार्ज, P, OH, इथे OH असतो, इथे OH असतो, इथे निगेटिव्ह चार्ज. ठीक आहे, तर हा OH जो आहे, OH निघून गेला कशासोबत, या OHच्या CH2 ला लागलेल्या OHच्या H सोबत, टू फॉर्म दिस POCH2 बॉन्ड. सो दिस इज अ फॉस्फेट ग्रुप. म्हणजे न्यूक्लिओटाइड कशाने बनलेला असतो ते पाहायचं आपल्याला. फॉस्फेट ग्रुप हे आहे रायबोज शुगर, दॅट इज पेंटोज. आणि याचा जो C1 कार्बन ॲटम असतो रायबोजचा, म्हणजे अल्डेहाइड कार्बन, याला लागलेला असतं एक बेस. ओके, हेट्रोसायक्लिक नायट्रोजिनियस बेस लागलेला असतो. सो दिस बेस इट मे बी अ प्युरिन ऑर पायरिमिडिन बेस. हा जो बेस असतो हा हेट्रोसायक्लिक बेस असतो, ते एक तर प्युरिन असू शकते किंवा पायरिमिडिन असू शकते. आता प्युरिन अँड पायरिमिडिन म्हणजे काय, प्युरिन जे आहे, दीज आर टू मेंबर्ड किंवा रिंग्स टू रिंग हेट्रोसायक्लिक, दोन रिंग असलेला हेट्रोसायक्लिक जो आहे त्याला प्युरिन्स म्हणतो आपण. आणि वन मेंबर्ड असलेला जो हेट्रोसायक्लिक आहे त्याला आपण, हेट्रोसायक्लिक म्हणजे तुम्हाला माहिती आहे, एक मेंबर्ड असलेला जो हेट्रोसायक्लिक आहे त्याला आपण पायरिमिडिन म्हणतो. तर प्युरिन, ओके, हां टाइम संपलेला आहे. आपण याला संध्याकाळी